गावठी दारू 5,48,000चा माल जागीच नाश। 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। अंजी पारधी बेड्यावर देवळी पोलिसांची वॉश आउट मोहीम। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वॉशआउट मोहीम दरम्यान मौजा अंजी जवळील साती पारधी बेडा इथं पोलीस स्टाफसह जाऊन आरोपी यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच मोक्यावरून पसार झाले। त्याचा पाठलाग केला असता मिळून आले नाहीत। पंचासह पाहणी केली असता मोक्यावर 15 प्लास्टिक ड्रम मध्ये प्रति ड्रम 200 लिटर प्रमाणे 3000 लिटर कच्चा मोहा सळवा रसायन मिळून आला। प्रति लिटर 100 रुपये प्रमाणे 3 लाख रुपये। 18 लहान प्लास्टिक ड्रम मध्ये प्रति ग्रॅम 100 लिटर प्रमाणे 800 लिटर कच्चा मोहा सळवा रसायन मिळून आला। प्रति लिटर 100 रुपये प्रमाणे 80,000 रुपये। 4 प्लास्टिक कॅन मध्ये प्रति कॅन 20 लिटर प्रमाणे 80 लिटर मोहा दारू प्रति लिटर 200 रुपये प्रमाणे 16,000 रुपये। 15 प्लास्टिक ड्रम प्रति ड्रम 1,000 रुपये प्रमाणे 15,000 रुपये। 18 लहान प्लास्टिक ड्रम प्रति ड्रम 500 रुपये प्रमाणे 9,000। 4 प्लास्टिक कॅन प्रति कॅन 200 रुपये प्रमाणे 800 रुपये असा एकूण 5,48,000चा माल जागीच नाश केला व पसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कार्याविषयी अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा, सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या मार्गदर्शनात रवींद्र शिंदे ठाणेदार पोलीस स्टेशन देवळी, कल्पेश मगरे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार कुणाल हिवसे, नितीन तोडासे, मनोज नप्ते, सागर पवार, गणेश इंगळे, राजू नौथडकर, मानसेवी अधिकारी होमगार्ड सैनिक देवानंद कुंबरे, संजय गायकवाड, अमित भारती, सचिन वैद्य, उमेश कडू, राकेश लुंगे, दशरथ शिंदे, गौतम मून यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बडे, नवस्वराज्य न्यूज संपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.